आज गुजरातमध्ये सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 70 वर्ष पूर्ण झाल्याप्रकरणी मोदींचा रोड शो हा सुरू झालेला आहे। आज सोमनाथ मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काहीच वेळामध्ये दाखल होतील आणि त्या ठिकाणी ते दर्शनासाठी अगदी काहीच वेळामध्ये पोहोचतायत। मात्र त्याआधी त्यांचा रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे आणि याच रोड शोला सुरुवात झालेली आहे। आज गुजरातमध्ये सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 70 वर्ष झाली आहेत आणि याच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचं पूजाविधींचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झालेले आहेत। त्यांच्या रोड शोला आता सुरुवात झालेली आहे। यानंतर मंदिरामध्ये जात ते पूजा करतील, अभिषेकही करतील। आज देशामध्ये विविध ठिकाणी या अनुषंगाने कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे आणि दरम्यान दुसरीकडे आज गुजरातमध्ये सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 70 वर्ष पूर्ण झाल्याप्रकरणी मोदींचा हा रोड शो सुरू झालाय। एकीकडे खरं तर मोदी इंधनात काटकसर करा असं आवाहन करतायत, तर दुसरीकडे रोड शो आणि त्यामध्ये अनेक वाहनं देखील दिसून येत आहेत आणि त्यामुळे विरोधकांकडून ही टीका केली जाते आणि याच सगळ्या संदर्भामध्ये माहिती देतात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, नरेंद्र मोदी हे आज सोमनाथच्या मंदिराला भेट देत आहेत आणि तिथे हा रोड शो सुरू आहे। कारण सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचं 75वं वर्ष आता सुरू होतं। 1952 साली डॉक्टर राजेंद्र प्रसाद तत्कालीन राष्ट्रपती यांनी पुढाकार घेत सोरटी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला होता आणि सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार म्हणजे असंख्य अनेक वर्षांपासून झालेल्या आक्रमणांचं प्रतीक किंवा सोमनाथ मंदिरावरती 16 ते 17 वेळा परकीय आक्रमण झालं, त्या आक्रमणाचं प्रतीक असलेलं सोमनाथचं मंदिर आणि त्याचा जीर्णोद्धार हे एका अर्थाने स्वतंत्र भारताचा हुंकार ठरेल या दृष्टीने म्हणून सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आणि त्या सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला 75 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये आहेत। आता निश्चितच पंतप्रधानांनी कालच आवाहन केलेलं आहे सर्व देशवासियांना की पेट्रोल डिझेलचा वापर कमी करावा, त्यासह परदेशी देशांमध्ये विदेशामध्ये फिरायला जाणं टाळावं, त्याऐवजी पर्यटन देशांतर्गत करावं। त्यासह त्यांनी आणखीन एक आवाहन केलं होतं, ते म्हणजे सर्वांनी सोनं खरेदी करू नये। आता या सगळ्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या प्रत्येक कार्यक्रमावरती विरोधकांकडून तशी एका अर्थाने टीका केली जाणारच आहे, परंतु दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष हा आगामी गुजरात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्याशिवाय बरोबर आहे, त्यामुळे या सगळ्याच्याच अनुषंगाने विरोधकांकडून आता टीकेची झोड उठवली जाते। धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।